नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण झटपट आणि चटपटीत आणि झणझणीत आपण कोबी आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर मुलांच्या शाळेसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी एकदम झटपट आणि एकदम पौष्टिक आणि एकदम झणझणीत हे आपण इथे कोबी आणि बटाट्याची भाजी करणार आहोत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही कोबी आणि बटाट्याची भाजी केलेली आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे, की तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कोबी आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी एक अर्धा कोबी घेतलेला आहे आणि त्याला उभा आणि पातळ साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. 2 बटाटे मोठ्या-मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. बारीक स्लाईसमध्ये गाजर कट करून घेतलेला आहे. रफली 1 टोमॅटो मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा, 2 ते 3 हिरवी मिरचीचे तुकडे, फ्रेश वाटाणा घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या ॲड केल्यात तरी पण ही भाजी छान लागते. तर सर्वात पहिल्यांदा गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश वाटाणा घालून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये बारीक स्लाईसमध्ये जे गाजर कट करून घेतला होता ते गाजर घालून छान परतवून घ्यायचं आहे. तर या गाजरचा छान कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कोणतीही कोबीची भाजी करत असताना जास्त तेल घालायची गरज नाही. कारण जास्तीचं जर तुम्ही तेल घातलात तर ती भाजी चिकट होण्याची शक्यता असते. म्हणून एकदम कमी तेलामध्ये आणि कमीत कमी तेलामध्ये आपण हे कोबीची भाजी करणार आहोत. तर हे मटार आणि हे गाजर आपण छान परतवून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला यामध्ये बारीक स्लाईसमध्ये जे चिरून घेतलेलं कोबी आहे, ते कोबी घालून छान परतवून घ्यायचं आहे. कोबी परतत असताना आपल्याला एकदम मंद गॅसवरच हे कोबी आपल्याला परतवून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित आपली ही कोबी छान भाजली जाते. कोबी शिजण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही. मंद गॅसवर एक 2-3 मिनिटामध्ये आपली ही कोबी छान मऊसूत होते आणि भाजीला पण जास्त शिजवायची वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटामध्ये आपली ती छान कोबी परतली गेलेली आहे. तर या स्टेजला आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं गॅस बंद करूनच आपल्याला थोडी कोबी हे परतवून घेऊन आपल्याला एका ताटामध्ये ही कोबी काढून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटामध्ये बघितलं तुम्ही एकदम मऊसूत आपली इथे कोबी छान परतली गेलेली आहे. तर हे गाजर आणि कोबी आणि हे मटार आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर लगेचच आपण फोडणीची तयारी करूया. ज्या कढईमध्ये आपण भाजून घेतलेले जिन्नस आहेत, त्याच कढईमध्ये इथे मी भाजी करून घेणार आहे. तर इथे मी 1 ते दीड चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेला आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. नंतर यामध्ये अर्धा चमचा आलं ठेचून घातलेलं आहे आणि ठेचून घेतलेलं लसूण घालून घेतलेलं आहे. याला बदामी कलर येईपर्यंत हलक्यासा रंगावर आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे आणि यामधून छान सुगंध येईपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिटं आपले छान मस्त हे आलं लसणाची पेस्ट छान परतली गेलेली आहे. नंतर यामध्ये हिरवी मिरची तुकडे घालून आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. हिरवी मिरची छान परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा पण छान परतवून घेऊया. तर या कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कांदा आवडत नसेल, तर तुम्ही या ठिकाणी या कोबीच्या भाजीला कांदा स्किप करून घेऊ शकता. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये छान आपला कांदा परतला गेलेला आहे आणि यामधला कच्चेपणा पण दूर झालेला आहे. तर तर या फोडणीमध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी या फोडणीमध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, मिरची पावडर घालून छान आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. हे परतत असताना आपल्याला मंद गॅसवरच हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. म्हणजे जर फुल गॅस केला तर हे मसाले जळण्याची शक्यता असते. तर इथे हे मसाले छान परतले गेलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला रफली जे मोठा-मोठा टोमॅटो चिरून घेतला होता, ते टोमॅटो या फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये जे आपण मोठ्या स्लाईस म्हणजे 2 जे बटाटे चिरून घेतले होते, ते बटाटो आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे.
या मसाल्यामध्ये आपल्याला मंद गॅसवरच हे बटाटे आणि टोमॅटो छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं माहिती आहे ना, जर कोबी तुम्ही अगोदर घातला त्या फोडणीमध्ये आणि बटाटे नंतर घातलात, तर बटाटे शिजायला वेळ लागतो. म्हणून बटाटे आपल्याला पहिल्यांदा या फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे. बटाटे छान परतल्यानंतर यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊन आपल्याला यावरती एक झाकण ठेवून याला छान मंद गॅसवर हे बटाटे छान शिजवून घ्यायचे आहेत. एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला मंद गॅसवरच हे बटाटे शिजवून घ्यायचे आहे. तर इथे एक 5 ते 6 मिनिट झालेली आहेत. तर झाकण काढून बघूया. याला छान मिक्स करून घेऊया. तर एक 5 ते 6 मिनिटामध्ये आपले हे मंद गॅसवर बटाटे शिजले जातात. या बटाट्यामध्ये छान पाणी शोषून घेतलेलं आहे. तर बघितलं तुम्ही एकदम कमी झालेलं आहे या बटाट्यामधलं पाणी. तर आपल्या इथे मस्त बटाटे छान शिजले गेले आहेत. तुम्हाला एक तोडून दाखवत आहे. तर बघितलं तुम्ही एकदम मस्त आपले इथे बटाटे शिजले गेलेले आहेत. तर त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले जिन्नस होते, पत्ताकोबी, गाजर आणि मटार, ते मटार आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण मंद गॅसवर या मसाल्यामध्ये आपल्याला छान कोबी मिक्स करून घ्यायचं आहे. जसं-जसं आपण हे कोबी या मसाल्यामध्ये मिक्स कराल, तसं-तसं या कोबीच्या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे बघा तुम्ही. एकदम मस्त आपली इथे कोबीची भाजी या मसाल्यामध्ये कोट झालेली आहे आणि मिक्स झालेली आहे. हे मसाल्यामध्ये कोबी मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि छान या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर या कोबीला आपल्याला जास्त शिजवत बसायची गरज नाही, कारण आपण पहिल्यांदाच हे तेल लावून कोबी छान भाजून घेतला होता. एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपली हे कोबी या मसाल्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे. तर बघितलात तुम्ही या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे. तर इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही ओलं खोबर खिसून घातलात तरी पण ही भाजी एकदम चवीला छान होते. तर इथे मस्त आपली एकदम चटपटीत चवीची आणि गरमागरम आपली इथे कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.